प्रतिनिधी नवनाथ गायकर, इगतपुरी. त्र्यंबकेश्वर, नाशिक. देशातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर शहर आज अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे. या ठिकाणी देश विदेशातून असंख्य भाविकांची वारंवार वर्दळ असते. मात्र या शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मात्र गंभीर बनत चालला आहे. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहराची स्वच्छता धोक्यात आली असून यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तालुका प्रमुख समाधान बोडके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराच्या प्रवेशद्वारावर नगर परिषदेकडून माझी वसुंधरा स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देवदेवतांचे आणि त्र्यंबक राजाचे चित्र रेखाटलेले आहे. मात्र सध्या या चित्रांची स्थिती अत्यंत दयनीय असून या ठिकाणी घाण आणि कचऱ्याचा ढीग साचलेला आहे. इतकेच नव्हे तर रात्रीच्या वेळेस या भिंतीवर लघुशंकेसारख्या गैरवर्तनाचे प्रकारही होत असल्याचा गंभीर आरोप समाधान बोडके यांनी केला आहे. चित्रांची झालेली विटंबना ही केवळ स्वच्छतेच्या अभावामुळे असून यामुळे हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना देखील दुखावल्या जात आहेत. स्वच्छता आणि पवित्रता राखण्याची जबाबदारी असलेली नगर परिषद या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे बोडके यांनी सांगितले. त्यानुसार त्र्यंबकेश्वर नगर परिषद केवळ माझी वसुंधरा आणि स्वच्छ भारत अभियान सारख्या मोहिमा फक्त देखाव्यासाठी राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. समाधान बोडके यांनी नगरपालिकेच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या मते हे अधिकारी आणि कर्मचारी केवळ खुर्च्यांवर बसून जबाबदाऱ्या टाळत आहेत. शिवसेनेच्या या तालुका प्रमुखांनी प्रशासनावर त्वरित कारवाई करावी व शहराच्या पवित्रतेसाठी योग्य ती स्वच्छता राखावी अशी मागणी केली आहे. या अस्वच्छतेमुळे त्र्यंबकेश्वर शहराची प्रतिमा मलिन होत असून यामुळे भाविकांमध्येही नाराजी निर्माण झाली आहे. जर नगर परिषद या विषयाकडे तातडीने लक्ष देत नसेल तर पुढील आंदोलनाचा इशारा देखील बोडके यांनी दिला आहे.